काल 4 ते 5च्या दरम्यान 37 मिनिटाच्या पावसाने उड्डाणपुलावरील वाहतूक 4 तास ठप्प झाली. द्वारका पंचवटीच्या बाजूने 2 किमीपर्यंत पाण्याच्या रांगा लागल्या, तर ओव्हरब्रिज पुलावर जणू नदीचे स्वरूप या पुलाला आलेले होते. जवळपास कमरेच्या वर पाणी या पुलावरून वाहत होते. यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आणि महानगरपालिकेचे गच्चाळ कामकाज यावेळी ध्यानात आले. त्यामुळे नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला. नाशिक शहरातील 13 मिमी पावसाने सर्व रस्ते पाण्यात व खड्ड्यात गेले. अनेक जणांचे वाहने बंद पडले. अनेक लहान मोठे अपघात देखील झाले. उड्डाणपुलावरील 2 फूट पाण्यात अनेक वाहने अडकली. पाण्याचा निचरा होत नसल्याने प्रचंड पाणी उड्डाणपुलावर साचलेले होते. त्यामुळे 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या होत्या. या पुलावर वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान मुंबई नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती, तर काही वाहने पुलावर अडकली होती. 2 ते 2.5 फुटापर्यंत पाणी साचलेले असतानाही काही वाहनधारकांनी त्याच पाण्यातून जे गोदावरी हसू नको रे. आपली बी टेकली रे भाऊ, आपली बी टेकली. गोदावरी फुल, गोदावरी फुल. मोबाईल बाहेर, मोबाईल पडेल बरं, मोबाईल पडेल बंद पडेल रे. आलं नका.